Once again, welcome back, my dear friends. I am going to teach you about the important bit, that is the SAR of morphine. SAR of morphine मध्ये दुसरा SAR म्हणजे पर्टिक्युलरली तोच ड्रग आहे मॉर्फिन, पण त्याचा दुसऱ्या पद्धतीने आपण थोडा विचार करून SAR सांगणार आहोत. म्हणजे पर्टिक्युलरली तुम्हाला पहिल्या स्ट्रक्चर मध्ये असं सांगितलं होतं की स्ट्रक्चर असं होतं. ओके, आता स्ट्रक्चर फक्त असं फिरवलेलं आहे म्हणतोय. स्ट्रक्चर सेमच आहे, स्ट्रक्चरमध्ये काही चेंजेस नाही आहेत म्हणतोय. नंबरिंग इथून केली ती असं स्ट्रक्चर असते वेळेस 1 2 3 4 इथं ऑक्सिजनला नंबर द्यायचा नाही आहे म्हणत होतो. नंतर 5th 6th 7th 8 नंतर इथं पण नंबर द्यायचा नव्हता 4थ्या पोझिशनला. नंतर 9. ओके, नंतर सिरियल 10 11 नंतर काय आत या 12 13 इथं 14 इकडं 15 16 अँड देन 17. नसल लक्षात येत तर पुन्हा एकदा सांगतोय मी काय म्हणलो. नंबरिंग 1 2 3 4 इथं ऑक्सिजनला नंबर नाही द्यायचा म्हणतोय. 5 6 7 8 इथं 14व्या पोझिशनला पण नंबर द्यायचा नाही आहे म्हणतो. इथं 9 वरती 10 11 आत या 12 13 इकडं 14 होता म्हणलोय, कारण इकडून जो नंबरिंग देतो ते इकडचा कार्बन मोजायचा राहतोय म्हणून 13 झालं की 14 इकडं 15 16 अँड देन 17. 17 त्या ठिकाणी नंबर अटेंड केलेले आहेत या स्ट्रक्चरना म्हणतोय. आता याच्यामध्ये आपल्याला SAR बघायचा आहे. पर्टिक्युलरली SAR याच्यामध्ये कसा बघायचा आहे, पर्टिक्युलरली तिसऱ्या पोझिशनवरती OH ग्रुप प्रेझेंट होता म्हणतोय. एक जनरल स्ट्रक्चर होतं मॉर्फिनचं, तुम्हाला आठवत असेल. इकडे OH होता, इकडे एक OH होता, तिसऱ्या आणि 6व्या पोझिशनला OH होता म्हणतोय. इथं OH इथं OH, स्ट्रक्चर फिक्स मॉर्फिनचं आहे म्हणतोय. चेंजेस इथंच लक्ष द्या, मेनली इथंच चेंजेस होतात जास्त करून. मग ॲक्टिव्हिटी जर इन्क्रीज करायची असेल तर फक्त OH ग्रुप लावा. आपण सध्या तिसऱ्या पोझिशनचा विचार करतोय. ओके, तिसऱ्या पोझिशनचा विचार करतोय. इथं OH लावला म्हणजे मॉर्फिन तयार झाला. जर या OHच्या ठिकाणी हायड्रोजन लावला म्हणलं होतं तर हायड्रोजन लावला तर काय होईल बेटा, ॲक्टिव्हिटी डिक्रीज होणार आहे म्हणत होतो. ओके, आता या ठिकाणी जर OCH3 ग्रुप लावला, OCH3 ग्रुप लावला याचा अर्थ काय होतंय, कोडिनचं स्ट्रक्चर तयार होतंय. मी काय म्हणालोय, इथला OH रिप्लेस केला विथ द हेल्प ऑफ OCH3 मीन्स मिथॉक्सी ग्रुप, देन द स्ट्रक्चर बिकम्स कोडीन. बरोबर आहे. आणि इथला जर OH रिप्लेस केला विथ द हेल्प ऑफ ॲसिटॉक्सी ग्रुप मीन्स OCOCH3 देन द स्ट्रक्चर बिकम्स हिरोईन. म्हणजे हिरोईनचं स्ट्रक्चर मिळतं आहे. तिसऱ्या पोझिशनला जर त्या ठिकाणी ॲसिटॉक्सी ग्रुप असेल तर हिरोईनचं स्ट्रक्चर. जर तुम्हाला कोडीनचं स्ट्रक्चर पाहिजे असेल तर फक्त मिथॉक्सी ग्रुप लावून टाका. जर मॉर्फिन पाहिजे असेल तर फक्त त्या ठिकाणी OH ग्रुप लावून टाका. तिसऱ्या पोझिशनला म्हणतोय. पहिला चेंज कळाला. ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करायची असेल तर OH हा इसेन्शियल आहे म्हणतोय. ॲक्टिव्हिटी डिक्रीज करायची असेल तर H लावा, OCH3 लावा, OCOCH3 लावा. बरोबर आहे. आता या ठिकाणी कोडीनला बघूया. कोडीन म्हणजे OCH3 ग्रुप जर लावला म्हणजे मिथॉक्सी ग्रुप जर लावला तर कोडीन तयार झाला. बरोबर आहे. पण मॉर्फिनपेक्षा याची ॲक्टिव्हिटी 1/10 कमी आहे. म्हणजे याचा अर्थ 10 पट कमी आहे. कोणाची ॲक्टिव्हिटी, कोडीनची ॲक्टिव्हिटी ॲज कम्पेअर टू मॉर्फिन. म्हणजे कोडीन हा लेस पोटंट आहे ॲज कम्पेअर टू मॉर्फिन. किती पटीनं, 1/10 पटीनं, म्हणजे 10व्या पटीनं एकदम कमी आहे. ओके, नंतर ॲसिटॉक्सी ग्रुप जर लावला तर तिसऱ्या पोझिशनला तर तयार झालेलं स्ट्रक्चर होतं आहे म्हणतो बेटा, हिरोईनचं स्ट्रक्चर तयार होतं आहे. मग हिरोईनचं स्ट्रक्चर कसं आहे, मोर पोटंट दॅन द मॉर्फिन. मोर पोटंट दॅन द मॉर्फिन असं का म्हणलेलं आहे बेटा, तर पर्टिक्युलरली काय होतं आहे, हिरोईनच्या या ठिकाणी तिसऱ्या पोझिशनला OCOCH3 म्हणजे ॲसिटॉक्सी ग्रुप प्रेझेंट आहे. याचा अर्थ काय व्हायला लागला आहे, ॲक्टिव्हिटी डिक्रीज व्हायलेली आहे. OH असेल तरच इन्क्रीज होते एवढं म्हणलेलं आहे. पण या ठिकाणी पोटेन्सीचा विचार केला आपण तर या ठिकाणी पोटेन्सी ही हिरोईनची जास्त आहे ॲज कम्पेअर टू मॉर्फिन. याचा अर्थ हा ॲसिटॉक्सी ग्रुप या ठिकाणी प्रेझेंट आहे. म्हणजे ॲक्टिव्हिटी कमी आहे, पोटेन्सी जास्त आहे. कशामुळं, कारण हा हिरोईनचं स्ट्रक्चर तुम्ही 6व्या पोझिशनकडे जा. 6व्या पोझिशनला हिरोईनच्या ठिकाणी कुठला ग्रुप प्रेझेंट आहे बेटा, OCOCH3. बरोबर आहे. या ठिकाणी काय सांगितलंय, 6व्या पोझिशनला जर त्या ठिकाणी OH किंवा OCOCH3 ग्रुप प्रेझेंट असेल तर त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी इन्क्रीज व्हायला लागलेली म्हणतोय. पण त्याचा विचार केला या ठिकाणी तिसऱ्या पोझिशनला काय प्रेझेंट होता, ॲसिटॉक्सी ग्रुप. म्हणजे दोन्हीकडे पण ॲसिटॉक्सी ग्रुप प्रेझेंट आहेत. कोणामध्ये, हिरोईनमध्ये. तिसऱ्या पोझिशनला पण ॲसिटॉक्सी ग्रुप, 6व्या पोझिशनला पण ॲसिटॉक्सी ग्रुप. याचा अर्थ काय,
स्ट्रक्चर या ठिकाणी जे आहे तर मोर पोटन्सी दाखवत आहे. कशामुळं? कारण दोन्ही फंक्शनल ग्रुप त्या ठिकाणी सेम आहेत म्हणतोय. आणि याचा अर्थ काय? मग याची ॲक्टिव्हिटी कमी होणार आहे तिसऱ्या पोझिशनवरतीच फक्त. बरोबर आहे. नंतर जर तुम्ही हा हिरोईनचा जो काय ड्रग आहे जर तुम्ही त्या ठिकाणी एखाद्या पेशंटला जर दिला तर त्याच्यामुळं काय होतं आहे, तिसऱ्या पोझिशनचा जो काय OH ग्रुप आहे तो डायरेक्ट मेटाबोलाइज होतो आहे. म्हणजे कसा? याचा अर्थ कसा आहे? तर हिरोईनच्या ठिकाणी काय प्रेझेंट होता? OCOCH3 म्हणजे ॲसिटॉक्सी ग्रुप प्रेझेंट होता. कितव्या पोझिशनला? तिसऱ्या पोझिशनला OCOCH3. हा जर तुम्ही त्या ठिकाणी एखादा पर्टिक्युलर पेशंटला दिला, काय दिला? हा ड्रग जर पर्टिक्युलर पेशंटला दिला तर त्या ठिकाणी मेटाबॉलिझम होते वेळेस तिसऱ्या पोझिशनचा ॲसिटॉक्सी ग्रुप कन्वर्ट होतो OH मध्ये. म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे असं काय बेटा की हिरोईन इज मोर पोटंट दॅन दॅट ऑफ द मॉर्फिन, मीन्स लेस ॲक्टिव्ह दॅन दॅट ऑफ द मॉर्फिन ॲट द थर्ड पोझिशन. मी वारंवार तेच सांगतोय. मी काय सांगितलं? एखाद्या पेशंटला जर हा पर्टिक्युलर ग्रुप दिला, कुठला ड्रग दिला, कुठला? हिरोईनचा, तर याच्यामध्ये जो काय तिसऱ्या पोझिशनला ॲसिटॉक्सी ग्रुप प्रेझेंट होता तो कन्वर्ट होतोय म्हणतो OH मध्ये. सांगितलेलं समजतंय का? यस. याचा अर्थ काय होतंय? ॲक्टिव्हिटी कमी व्हायला लागली आणि त्या ठिकाणी पोटेन्सी जास्त व्हायला लागली. पोटेन्सी जास्त का व्हायला लागली हिरोईनची? कारण तिसऱ्या पोझिशनला ॲसिटॉक्सी ग्रुप आणि 6व्या पोझिशनला पण ॲसिटॉक्सी ग्रुप प्रेझेंट असल्यामुळं. ही झालं इन डिटेल अबाउट द थर्ड पोझिशन. याच्यानंतर जर तुम्ही विचार केला पुढचा कुठला? 6th पोझिशनचा, या ठिकाणी पण OH ग्रुप प्रेझेंट होता असं म्हणलेलो आहे. आता थोडं लक्ष द्या बारकाईने मी काय सांगतोय. ॲक्टिव्हिटी जर इन्क्रीज करायची असेल तर OH ग्रुप पण लावा आणि OCOCH3 मीन्स ॲसिटॉक्सी ग्रुप पण लावा. पण तिसऱ्या पोझिशनला फक्त OH ग्रुपच लावायचा होता म्हणतोय. मी काय सांगितलं? तिसऱ्या पोझिशनला OH ग्रुप लावला तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज व्हायला लागली. 6व्या पोझिशनला OH पण लावा आणि ॲसिटॉक्सी ग्रुप पण लावा. दोन्ही ग्रुप जरी लावले तरी ॲसिटॉक्सीची ग्रुप असल्यामुळं आणि OH ग्रुप असल्यामुळे त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी इन्क्रीज व्हायला लागलेली आहे म्हणतोय. हे चेंजेस खूप महत्त्वाचे आहेत म्हणतोय. आता या ठिकाणी ॲक्टिव्हिटी डिक्रीज कशामुळे होत होती? H लावल्यामुळं, मिथॉक्सी ग्रुप लावल्यामुळं, ॲसिटॉक्सी ग्रुप लावल्यामुळं इकडे डिक्रीज होत होती. पण 6व्या पोझिशनवरती फक्त ॲसिटॉक्सी ग्रुप असल्यामुळं आणि OH ग्रुप असल्यामुळे या ठिकाणी इन्क्रीज व्हायला लागलेले आहे. ओके. आता चेंज काय? हायड्रोजन जर लावला आणि या ठिकाणी COचा जर ग्रुप लावला तर त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी डिक्रीज व्हायला लागलेली म्हणतोय. चेंजेस नोट डाऊन करून घ्या म्हणतोय. खूप महत्त्वाचा पॉईंट सांगायला लागलो आहे. मी काय म्हणलो होतो? हिरोईन काय आहे? डायॲसिटिल मॉर्फिन. डायॲसिटिल मॉर्फिन का म्हणलं? कारण इकडं पण ॲसिटॉक्सी ग्रुप, इकडं पण ॲसिटॉक्सी ग्रुप, म्हणजेच डायॲसिटॉक्सी मीन्स डायॲसिटिल तयार झालं स्ट्रक्चर मॉर्फिनचं होतं. म्हणजे डायॲसिटिल मॉर्फिन इज नथिंग बट द हिरोईन. कधी जर कोणी विचारलं एक्झाममध्ये तर लक्ष राहू द्या. डायॲसिटिल मॉर्फिन इज नथिंग बट द हिरोईन. ओके. तर हा हिरोईनचा जो ग्रुप आहे तो ॲक्टिव्हिटी 6व्या पोझिशनला ॲसिटॉक्सी ग्रुप असल्यामुळे इन्क्रीज होते, पण तिसऱ्या पोझिशनला ॲसिटॉक्सी ग्रुप असल्यामुळे डिक्रीज होते. आणि जर त्या ठिकाणी जर तुम्ही हा ड्रग एखाद्या पेशंटला जर दिला हिरोईनचा त्याच्यामुळं काय होतं बेटा? तर ॲडिक्शन होते. कधी कधी ॲडिक्शन होते. त्याच्यामुळं काय होतं? तो ॲसिटॉक्सी ग्रुप तिसऱ्या पोझिशनचा कन्वर्ट होतो हायड्रॉक्सी ग्रुपमध्ये. असं सुद्धा सांगितलेलं आहे. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ही झाली तिसरी पोझिशन, ही झाली 6 म्हणजे 6वी पोझिशन. आता आहे 7 आणि 8 ती पोझिशन. म्हणजे 7 आणि 8 मध्ये तुम्हाला एक सांगितलं होतं पॉईंट गेल्या लेक्चरमध्ये असं सांगितलं होतं की 7व्या ठिकाणी जर त्या डबल बॉन्डचं जर त्या ठिकाणी तुम्ही सॅच्युरेशन केलं तर त्या ठिकाणी पोटेन्सी इन्क्रीज होते असं सुद्धा सांगितलं होतं. बरोबर आहे. म्हणजे एक्झाम्पल असं की हायड्रोमॉर्फिन आहे. हायड्रोमॉर्फिन म्हणजे या ठिकाणी 7व्या आणि 8व्या पोझिशनचा जर तुम्ही डबल बॉन्ड काढला तर स्ट्रक्चर होतं हायड्रोमॉर्फिनचं. चेंज काय केला? फक्त 7व्या 8व्यामधला डबल बॉन्ड उडवून टाकला, डायरेक्ट हायड्रोमॉर्फिनचं स्ट्रक्चर भेटलाय. हायड्रोमॉर्फिन इज मोर ॲक्टिव्ह ॲज कम्पेअर्ड टू द मॉर्फिन. काय केला? डबल बॉन्ड उडवला, हायड्रोमॉर्फिन झाला. डबल बॉन्ड जर आणला तर काय झालं? मॉर्फिन तयार झालं. आला का दोन्ही पण ड्रग? यस. मग हायड्रोमॉर्फिन इज मोर ॲक्टिव्ह दॅन दॅट द मॉर्फिन. दुसरं किटो ग्रुप जर इंट्रोड्यूस केला बेटा, ओके, 7व्या पोझिशनला जर या ठिकाणी तुम्ही डबल बॉन्ड बाहेर काढून टाकला तर किटो ग्रुप आला, तर तयार झालेलं स्ट्रक्चर आहे ते हायड्रोकोडोनचं. हायड्रोकोडोनचं कसं तयार होतं लक्षात घ्या. हायड्रोकोडोन का म्हणले? कारण या ठिकाणी 7व्या पोझिशनला डबल बॉन्ड ग्रुप प्रेझेंट आहे. मग हायड्रोकोडोन इज मोर पोटंट दॅन दॅट ऑफ द कोडिन. आता कोडिनच्या स्ट्रक्चरमध्ये तिसऱ्या आणि 6व्या पोझिशनला काय प्रेझेंट होतं लक्ष द्या. तर कोडिनच्या स्ट्रक्चरमध्ये इकडं OCH3 ग्रुप प्रेझेंट होता आणि इकडं OH ग्रुप प्रेझेंट होता 6व्या पोझिशनला. ओके. आणि याचा अर्थ 7व्या पोझिशनला जर डबल बॉन्ड असेल तर स्ट्रक्चर कायच होतं बेटा?
कोडीनचं होत आहे. मग मी काय सांगितलो, हायड्रोकोडोन. कोडोन म्हणले म्हणजे ओ आलाय म्हणजे काय, किटो ग्रुप प्रेझेंट आहे. कितव्या पोझिशनला, 7व्या पोझिशनला. याचा अर्थच काय, हायड्रोकोडोन इज मोर ॲक्टिव्ह दॅन दॅट ऑफ द कोडोन. ओके, किंवा कोडीन. आता लक्ष द्या, सिरियली जायचं म्हणतोय. ही झालं 7व्या 8व्या पोझिशनची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज झालेली किटो ग्रुपनं आणि सॅच्युरेशन केलं डबल बॉन्डचं. तर नंतर आहे 14वी पोझिशन. आता 14व्या पोझिशनला काय सांगितलं या ठिकाणी, तर 14व्या पोझिशन म्हणजे कुठं, इथं 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 जर तुम्ही या ठिकाणी OH ग्रुप जर इंट्रोड्यूस केला, ओके, इथं जर तुम्ही OH ग्रुप इंट्रोड्यूस केला तर काय झालं, अल्फा आणि बीटा, इकडे बीटाची पोझिशन म्हणजे काय, OH ग्रुप गेट इंट्रोड्यूस इन द 14th बीटा पोझिशन. ओके, किंवा 14th बीटा हायड्रॉक्सी ग्रुप इज प्रेझेंट ॲट द 14th पोझिशन. देन द स्ट्रक्चर बिकम द ऑक्सिमॉर्फिन और हायड्रोमॉर्फिन. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल काय सांगितलंय, ऑक्सिमॉर्फिन आणि हायड्रोमॉर्फिनचं स्ट्रक्चर तयार होते असं म्हणलं आहे. 14चा बीटा हायड्रॉक्सी ग्रुप जर त्या ठिकाणी प्रेझेंट असेल, म्हणजे OH ग्रुप जर त्या ठिकाणी 14व्या पोझिशनला जर प्रेझेंट असेल, तर त्या ठिकाणी एक्झाम्पल असं सांगितलं आहे की ऑक्सिमॉर्फिन आहे, हायड्रोमॉर्फोन आहे. म्हणजे याचा अर्थ असा, या ठिकाणी डबल बॉन्ड येणार नाही आहे म्हणतोय, या ठिकाणी OH असेल म्हणतोय, या ठिकाणी इथं OH ग्रुप प्रेझेंट आहे म्हणतोय. तर असं जर स्ट्रक्चर येत असेल तर कुठलं, ऑक्सिमॉर्फिन. म्हणजे इथं जर OH लागला, इथं O लागला तर ऑक्सिमॉर्फिन, OH लागला तर काय झालं, हायड्रोमॉर्फोन. जनरल स्ट्रक्चर हे खूप सोपं आहे, सिरियली बघणारच आहोत आपण. नंतर 17th पोझिशन. 17th पोझिशनमध्ये काय सांगितले पर्टिक्युलरली, तुम्हाला आठवत असेल, म्हणजे 17व्या पोझिशनला काय, तो एक नायट्रोजन त्या ठिकाणी प्रेझेंट होता. नायट्रोजनचा नेचर कसं होतं, टर्शरी नेचरचं होता नायट्रोजन. दुसरा पॉईंट असा सांगितलं होता की पर्टिक्युलरली या ठिकाणी जर तुम्ही मिथिल ग्रुप प्रेझेंट असेल तर त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटीसाठी तो इसेन्शियल असतो किंवा ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करतो, असं सुद्धा सांगितलं. तिसरा पॉईंट असा सांगितला होता, तुम्हाला आठवत असेल की पर्टिक्युलरली C3 to C5 म्हणजे या ठिकाणी प्रोपेन म्हणजे काय, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन असं जर त्या ठिकाणी नेचर असेल किंवा या ठिकाणी जर नायट्रोजनला त्या ठिकाणी अटॅचमेंट असेल C3 to C5 पर्यंतची, तर त्या ठिकाणी अगोनिस्टिक ॲक्टिव्हिटी वाढते असं सुद्धा सांगितलं होतं म्हणतोय. अगोनिस्टिक ॲक्टिव्हिटी वाढते. नंतर काय सांगायला लावलं तुम्हाला बेटा, तर पर्टिक्युलरली जर त्या ठिकाणी अलिलिक सबस्टिट्यूशन असेल म्हणजे काय, कार्बन कार्बनमध्ये जर डबल बॉन्ड येत असेल किंवा त्या ठिकाणी जर एखादी रिंग येत असेल, तर त्या ठिकाणी होणारं जे काय सबस्टिट्यूशन आहे त्या ड्रगचं, तर तो ड्रग अँटागोनिस्टिक ॲक्टिव्हिटी दाखवतोय म्हणतोय. खूप महत्त्वाचे पॉईंट सांगत आहे, लक्ष द्या. स्ट्रक्चर फक्त एकच आहे, फक्त फिरवून पॉईंट जरा एक्स्ट्रा सांगितलेले आहेत म्हणतोय. गेल्या लेक्चरमध्ये तुम्हाला फक्त स्ट्रक्चर असं होतं, या लेक्चरमध्ये असं आहे आणि या ठिकाणी सार सांगितला. तिसऱ्या पोझिशनवरती सांगितलं OH ग्रुप असेल तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. बाकी कुठले पण ग्रुप असतील, H असेल, OCH3 असेल किंवा OCOCH3 असेल तर त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते म्हणतोय. 6th म्हणजे 6व्या पोझिशनवरती जर त्या ठिकाणी OH असेल आणि ॲसिटॉक्सी ग्रुप प्रेझेंट असेल तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते म्हणतोय. आणि हायड्रोजन आणि CO जर ग्रुप प्रेझेंट असेल तर त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते असं सुद्धा सांगितलं आहे. 7व्या 8व्या पोझिशनमधला जर का सॅच्युरेशन असेल तर त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटीसाठी इसेन्शियल त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी दाखवतो आहे म्हणलेलं आहे. आणि नंतर किटो ग्रुप जर प्रेझेंट असेल 7व्या पोझिशनला तर त्या ठिकाणी जो येणारं स्ट्रक्चर आहे, ओके, तर त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी दाखवतं आहे असं सुद्धा म्हणलं. 14व्या पोझिशनला त्या ठिकाणी जर OH ग्रुप प्रेझेंट असेल किंवा O ग्रुप प्रेझेंट असेल, कुठल्याही त्या ठिकाणी चेंजेस असतील तर त्या ठिकाणी त्यानुसार ॲक्टिव्हिटी वाढत राहते म्हणतोय. आणि 17व्या पोझिशनला सांगितलं होतं की नायट्रोजन टर्शरी नेचरचं असणं खूप गरजेचं आहे. मिथिल जर असेल तर इसेन्शियल फॉर ॲक्टिव्हिटी असं सुद्धा सांगितलं. जर त्या ठिकाणी C3 to C5 पर्यंतचं जर कनेक्शन असेल, पर्टिक्युलर त्या नायट्रोजनला अटॅच असेल तर त्या ठिकाणी अगोनिस्टिक ॲक्टिव्हिटी वाढते म्हणतोय. आणि जर त्या ठिकाणी अलिलिक सबस्टिट्यूशन असेल किंवा एखादी रिंग प्रेझेंट असेल त्या नायट्रोजनला तर त्या ठिकाणी अँटागोनिस्टिक ॲक्टिव्हिटी दाखवतोय म्हणतोय, पर्टिक्युलर स्ट्रक्चर किंवा पर्टिक्युलर ड्रग. अशा पद्धतीनं स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी अँड रिलेशनशिप म्हणजेच सार मॉर्फिनचं या ठिकाणी समाप्त होत आहे. यानंतर आपल्याला पर्टिक्युलरली सिंथेसिस बघायचं आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय.